शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज दिनांक 12 मे 2024। आज आपल्या इथं रोप लागणीची सुरुवात करत आहोत। आज रात्री 3 वाजता चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि वल ही चांगली आहे। तर आपण आता रोप लागायला सुरुवात केली आहे। तर रोप लावताना बघा कुदळीने असे आगरी करायचे, म्हणजे खोल खड्डा करायचा। त्या खड्ड्यामध्ये आपण रोप लावायला सुरुवात करणार आहोत। तर रोप बघा कसं लावायचं आहे। आता ही जी व्हरायटी लागवड करायची चालू आहे काय, ही व्हरायटी आहे PDN 13007। तर ही जी PDN 13007 आहे, ही व्हरायटी आता आपण पाडेगाव ऊस संशोधन केंद्र इथून आणून रोपं तयार केलेली आहेत। तर हे आपण रोप आणलेलं आहे जानेवारीच्या 15, 18, 20 तारखेच्या आसपास आणलेले बियाणं आहे आणि त्याचे रोप केलेलं आहे। तर हे रोप आता साधारणतः 4 महिन्याचं रोप आहे। तर हे इतक्या दिवसाचं रोप लावण्याचं कारण तुम्हाला सांगतो। आपला बियाणं उत्पादक संघ आहे वितराग म्हणून। तर त्या बियाणं उत्पादक संघामार्फत आपल्याला जवळजवळ 50 शेतकरी जोडलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या मार्फत आपण वितराग ऊस रोपवाटिकेसाठी बियाणं उपलब्ध व्हावं ह्या उद्देशानं बीज उत्पादक संघ केलेला आहे आणि आपण मोफत रोपं आपल्या शेतकऱ्यांना देतो। तर हा गेले 3 वर्ष झालं संघ चालू असून त्यामार्फत आपण वर्षभर बियाणं उपलब्ध होईल असं काम करतोय। तर आपल्याकडे नवीन जातीची भरपूर रोपं आहेत। तर त्यातले हे PDN 13007 ही व्हरायटी आपण लागवड करायचं केलेलं आहे। तर हे जे रोप बघा आता हे भरपूर पांढऱ्यामुळे सुटलेले, जास्त वयाचं आहे पण आपल्याला अनुभव आहे की तुम्हाला जर बियाणं लागणारच असेल आणि त्याच्या तोडणीचे नियोजन बघून आपण बियाणं वाढवतो। तर मे महिन्यात लावलेला ऊस आता हे आपल्याला साधारणतः मार्च एप्रिल महिन्यात बियाण्यासाठी उपलब्ध होणार आहे आणि मार्च आणि एप्रिल महिन्यात तुम्हाला बियाणंच उपलब्ध होणार नाही ह्या उद्देशानं आपण हे रोपं राखून ठेवलेली 13007 ह्या जातीचे। तर रोप लावण्याची पद्धत बघा, खड्ड्यातलं माती काढून घ्यायची आहे आणि ही माती ढकलायची आहे। साईडनं माती दाबून पुन्हा त्याला दोन्ही बाजूनं पाय देऊन असं दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून परत हे रोप पाणी सोडल्यावर हलणार नाही। आज वातावरण बघा पूर्ण ढगाळ वातावरण आहे, कुठेही ऊन दिसत नाही। आज सूर्य बघा तुम्ही पूर्ण ढगात झाकून गेलेला आहे। तर अशा ह्या ढगाळ वातावरणात अतिशय चांगलं रोप असणार आहे। मे महिन्यातला हा दिवस असून ह्या ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांनी फायदा करून घेतलेला पाहिजे आणि पावसाच्या ओलीचा आम्ही फायदा करून घेत आहोत। ह्या ओळीमुळे असं होणार आहे की हे जे तुम्ही आता लागवड करणार आहे, हे लागवड केल्यामुळं काय फायदा होतो की पाऊस पडला आहे, इतर पिकाच्या पाण्याची मागणी थोडीशी थांबलेली आहे आणि ह्या पाण्याची मागणी थांबल्यामुळं आता जे क्षेत्र आपल्याकडे तयार आहे त्या क्षेत्रावर आपण रोप लागण करून पुन्हा पाणी लगेच देणार आहे आणि पाण्याचं रूटिंग तुटणार नाही। इतर पिकाचं पाणी बंद करून देण्याची गरज नाही कारण पाऊस झालेला आहे। अशा वेळी आपण जर रोपाची लागण केली तर तुम्हाला रोपं पण चांगली सेट होतात। ढगाळ वातावरणामुळं रोपाला ताणच येत नाही आणि पुढे येणारा मान्सून आणि पावसाळी वातावरण ह्याच्यामुळं आपल्या पिकाला अतिशय ग्रोथ मिळणार आहे। उन्हाळ्यामध्ये रोप लावण्यापेक्षा थोडंसं थांबून आम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात लागवड करायचं नियोजन घातलेलं आहे आणि हे रोप आपण सेट होताच पाऊस लागणार आहे, त्यामुळं पाण्याची वड भासत नाही आणि सुरुवातीपासून पावसाळी हंगाम लागल्यामुळं ग्रोथ ही चांगली भेटते। तर येणाऱ्या पावसाळी आडसाली सीझन 2024ला लागणारी ऊस बियाणं रोपं आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये 86032 आहे, PDN 15012 आहे, तसेच नवीन वाण ज्याला संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात मागणी आहे ते SNK 13374 आहे।
तसेच नवीन 635 म्हणून एक व्हरायटी आहे, त्याचे अतिशय चांगली ग्रोथ आहे. अशा इतर विविध 15 ते 20 जाती आपण लागवड केलेली आहे. त्यातली निवडक अडचणीला चालणारे ऊस व्हरायटी आपण शेतकऱ्यांना देत आहोत. तर तुम्हाला आवश्यक असणारे व्हरायटी जरूर बुकिंग करा. बुकिंगनुसार आपण संपूर्ण महाराष्ट्र व आसपासच्या 5-6 राज्यात आपण रोपं देत आहोत. तर तुम्ही जरूर संपर्क करा. वितराग रोपवाटिकेशी संपर्क क्रमांक आहे वितराग ऊस रोपवाटिका कसबे डिग्रज. संपर्क क्रमांक आहे 78 75 70 96 75. अनेकदा सांगतो 78 75 70 96 75. तर तुम्हाला लागणाऱ्या तारखेचे तुम्ही जरूर बुकिंग करा. नमस्कार.